महाड चौदार तळ येथे आलेल्या पर्यटकांची गैरसोय, प्रशासनाची बेफिकर, प्रशासन जागा कधी होणार? महाड येथील ऐतिहासिक क्रांतीभूमी चौदार तळे अनेक पर्यटकांचे आकर्षण ठरले आहे। या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभा करण्यात आला आहे, ज्याच्या दर्शनासाठी अनेक लोक दररोज येथे येतात। परंतु प्रशासनाच्या बेफिक्रीमुळे येथील परिसरात पाणी साचून दलदल तयार झाली आहे, ज्यामुळे पर्यटकांना खूप गैरसोयीचा सामना करावा लागतोय। याच विषयावर आधारित शाळेच्या सहलीदरम्यान 2 मुली पाय घसरून पडल्याची घटना घडली होती। या घटनेमुळे पालकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे। श्यामभाऊ कासार यांनी नगरपालिकेला याबाबत पत्र लिहून या समस्येची नोंद घेतली होती, तथापि नगरपालिकेकडून या समस्येचे निराकरण करण्यासाठी कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आली नाही। ही बाब अतिशय चिंताजनक आहे, कारण बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा पाहण्यासाठी देशभरातून लोक येथे येतात आणि त्यांना या समस्येमुळे त्रास सहन करावा लागतोय। प्रशासनाने पर्यटकांच्या सुरक्षेची आणि सोयीची पूर्ण जबाबदारी घ्यायला हवी होती, परंतु त्यांच्या लढाईमुळे आणि गैरसोयीमुळे पर्यटकांचा रोष निर्माण झाला आहे। बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा हा ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे आणि त्यांची उर्वरित देखभाल होणे अत्यंत आवश्यक आहे। तथापि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या पवित्र स्थळाचे महत्त्व कमी होत चालले आहे। महाड नगरपालिकेने या समस्येची त्वरित दखल घेऊन पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी योग्य ती पावले उचलायला हवीत, तसेच पुतळ्यासमोरील पाण्याचा निचरा करून दलदलीचे व्यवस्थापन करायला हवे। ही बाब बाबासाहेबांच्या वारसदारांसाठी आणि त्यांच्या अनुयायांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे। प्रशासनाने आपली जबाबदारी ओळखून त्वरित कार्यवाही करावी, अन्यथा पर्यटकांचा रोष आणखीच वाढेल आणि महाड नगरपालिकेच्या प्रशासनाची प्रतिमा धोक्यात येईल। प्रतिनिधी निलेश लोखंडे, महाड। जय भीम। या ठिकाणी माझं नाव राजेंद्र काशीराम निकम, वंचित बहुजन आघाडी आणि पत्रकार। या महाड क्रांतीभूमी या स्थळी चौदार तळे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं दर्शनासाठी अनेक स्थळी, अनेक या ठिकाणी येणारे पर्यटक हे या ठिकाणी येत असतात, परंतु पुतळ्याच्या दर्शनासाठी जातो त्या समोरच या ठिकाणी पाणी साठलं गेलं आहे आणि त्या पावसाचं पाणी साठून त्या ठिकाणी दलदल खूप निर्माण झालेली आहे। अशा पद्धतीचं एक पत्र श्यामभाऊ कासारे, महाड तालुका उपाध्यक्ष यांनी या ठिकाणी नगरपालिकेला दिलेलं आहे, परंतु त्या पत्रावरती कोणत्या प्रकारचं त्या ठिकाणी नियोजन झालेलं नाही आणि त्याच्यावरती कुठल्या प्रकारे या ठिकाणी नगरपालिकेने निर्णय घेतला नाही आणि ते असणारी समस्या ही दूर देखील केली गेली नाही। आणि म्हणून या ठिकाणी आज ज्या 2 सहली आल्या होत्या या ठिकाणी शाळेच्या, त्या सहलींमधील 2 मुली या ठिकाणी पाय घसरून पडल्या आणि त्या पाण्यामध्ये पडल्यामुळं त्यांच्या पायाला सुद्धा दुखापत झाली, त्यांचे कपडेसुद्धा भिजले आणि अशी ही समस्या या ठिकाणी असूनसुद्धा नगरपालिका त्या समस्येकडे दुर्लक्ष करते। ते एक खेदाची गोष्ट आहे की ह्या तात्काळ या ठिकाणी एखादा पाईप टाकून इथलं जे असणारं जे पाणी आहे ते पाणी इथून काढून हे पूर्णपणे स्वच्छ आणि कोरडं पद्धतीचा हा पॅसेज व्हावा, अशी आमची या ठिकाणी संपूर्ण महाड तालुक्यातील बांधवांची या ठिकाणी मागणी आहे।